आपण परी तुला पहिल्यांदा भेटली केव्हा? सुरुवात ॲक्च्युली इंस्टाग्राम थ्रू झाली. म्हणजे पहिला मेसेज मीच केला. तिचं सगळ्यात आवडती गोष्ट माझी म्हणजे की तिचं मालवणी बोलणं. नॉर्मली तिला मेसेज केला होता की तू भारी आहेस. जे काही होतं ते त्याच्या बाजूने होतं, माझ्याकडनं हाय हॅलो वगैरे तसंच होतं. त्याच्यानंतर खरं बोलणं चालू झालं. आणि त्याने मला डायरेक्ट विचारलं की असं मला तू आवडतेस. मला अचानक कोणीतरी असं हे केल्यासारखं वाटलं की एकदम डायरेक्ट. आणि त्याने मला कधीच असं आय लव्ह यू असं नाही म्हटलं. त्याने मला असं सांगितलं होतं की माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आणि मला असं वाटलं की होय, मराठी भाषेत तो जे त्याने माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे असं म्हणणं, यात किती भावना आहेत म्हणजे असं. आणि तो नेहमी तसंच म्हणतो. तो कधी आय लव्ह यू हे कधी त्याच्या तोंडून मी ऐकलंच नाही. मला आठवणीत राहणारी गोष्ट म्हणजे मंगळसूत्र घातलं तेव्हा. मला ते खूप असं अजूनही डोळ्यासमोर असं येतं मला. बरेचसे कपल किंवा यंग जनरेशन ना एका कन्फ्युजनमध्ये असते, ते म्हणजे करिअर करायचं की आधी लग्न करायचं. नाही, दोन्ही गोष्टी सांभाळता आल्या पाहिजेत. करिअरकडे फोकस करशील आणि नंतर मी लग्नाचं बघीन असं नाही होत. माझं या बाबतीत थोडं वेगळं मत आहे. मला असं वाटतं की मुलींनी आधी फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन मगच लग्न करावं. कारण गॅरंटी नाही देऊ शकत की जोडीदार तुम्हाला समजूतदार मिळेलच असं नाही आहे. आपण खुश राहण्यासाठीच सगळ्या गोष्टी करतो. तर तिला मी नेहमी म्हणत असतो की कोणतीही गोष्ट असू दे ती पॉझिटिव्हली बघ. त्याच्यामुळे मी पॉझिटिव्हली बघितलं नसतं तर आज लग्नच झालं नसतं आमचं.